तर ही दृश्य आहेत अहिल्यानगरच्या कोटला गावातली। पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे या तरुणांवर आणि ही गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्याकडे पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आली, ऐकूयात आपण। 12 तोटी कारंजा या परिसरामध्ये रांगोळी जमिनीवर काढून त्या माध्यमातून मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्या अशा स्वरूपाचा हा गुन्हा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 873/2025 BNS 299 वगैरे या कलमानुसार दाखल केलेला आहे। याच्यामध्ये जे 2 संशयित आरोपी आहेत त्यापैकी एका संशयित आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। संबंधित आरोपीला सन्माननीय न्यायालयासमोर हजर करून अधिक तपास आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करत आहेत। तर काही तरुणांना ताब्यात घेतलेलं आहे असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। मुस्लिम धर्मगुरूंचं नाव इथे रस्त्यावर लिहिलं होतं आणि विटंबना केली होती, म्हणून या मुस्लिम तरुणांनी इथे आंदोलन केलं। महामार्ग रोखून धरला होता, मात्र पोलीस त्यांची समजूत काढत होते, हा महामार्ग आहे, इथे रास्ता रोको करू नका। मात्र तरीही तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। अखेर वाद वाढत गेला आणि पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून ही परिस्थिती इथे उद्भवली आहे, तणावपूर्ण परिस्थिती आहे। पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर हा पूर्ण जमाव इथे आता पांगलेला आहे। बरेच तरुण तिथून पळून गेलेले आहेत। तर या प्रकरणात नाव लिहिणाऱ्यांपैकी काही जणांना ताब्यात घेतल्याचं याआधीच पोलिसांनी सांगितलेलं आहे। सध्या तणावपूर्ण परिस्थिती या संपूर्ण परिसरामध्ये आहे। कोटला गावात तणावपूर्ण परिस्थिती आहे। पुन्हा जाऊयात आपण, आपल्यासोबत आमदार संग्राम जगताप आहेत। जगतापजी, काय नेमकं घडलेलं आहे आणि तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलेलात का? काय अपडेट्स? आता जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये इथं आता कोतवाली पोलीस स्टेशन जे आहे हे या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आता आलोय आणि दुर्गा माता दौड जी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं केली जाते ती 20 वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला सुरू आहे। आणि याच्यामध्ये या दुर्गा माता दौड चालू असताना कुणी काही लिहिलं असेल, काही रांगोळी काढली, पण तो जो काढल्यानंतर तो जो काही संशयित आहे तो पोलिसांच्या ताब्यामध्ये सकाळी, त्यामुळे रस्ता रोको करण्याची काही आवश्यकता नव्हती। जर आपल्याला जर काही समाधान झालं नाही, जर संशयित कुणी जर पोलिसांच्या ताब्यात नसेल तर आपण पोलिसांना मागणी करतो, रस्ता रोको करतो, आपल्या भावना अनावर होतात, इथपर्यंत ठीक आहे। पण आज जे आपण जर पाहिलं तर पोलीस स्टेशनचा जो बाहेर बोर्ड लावलाय त्या बोर्डवरती लिहिलेलं आहे, मेरा घर जला दो कोई शिकवा ना होगा, मुझे कत्ल कर दो कोई बदला ना होगा, मगर शान मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठेगी, कोई समझौता ना होगा। म्हणजे असे आव्हान देणारे जे बोर्ड आहे किंवा चुकीचे जे मजकूर दिलेलं आहे ते चुकीचं आहे आणि ते पोलीस प्रशासन महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी काढण्याकरता गेले, ते काढले नाही। आणि आज कुठेतरी आता त्या मोर्चामध्ये ज्या वेळेला तिथं जे का रस्ता रोको झाला तर तिथं पोलिसांवर सुद्धा हात उचलण्याचं काम झालेलं आहे। म्हणजे ही जी घटना आहे तर या अशा पद्धतीने कोणी करू नये, कायदे हातात घेऊ नये। पण जगतापजी, आमच्यापर्यंत अशी माहिती आली की रस्त्यावर मुस्लिम धर्मगुरूंचं नाव लिहिलं होतं, मग विटंबना झाली म्हणून हे आंदोलन रास्ता रोको केलं आहे तरुणांनी। ताब्यात ना, समजा एखादी घटना घडली, जर आरोपी ताब्यात असेल होय तर मग दुसरा रस्ता रोकोची काय गरज आहे? जर संशयित जर पोलिसांनी सगळे ताब्यात घेतलेला आहे, घटना समोर आल्या सकाळच्या सत्रामध्येच झालेले आहे होय, पण करण्याची आवश्यकता काय? जगतापजी, तुम्ही जसं सांगितलं की मोठा बोर्ड लिहिलेला होता, तलवार उठेगी लिहिलं होतं, इतकं लिहिण्याची हिंमत येते कुठून? पोलीस अशा तरुणांना आता ताब्यात घेत आहेत का? हे पोलीस स्टेशनच्या बाहेर असा बोर्ड आहे होय, मग अजूनही पोलिसांनी त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही किंवा महानगरपालिकेने तो बोर्ड सुद्धा काढण्याची घेतले नाही। पण मात्र शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जे बोर्ड आहेत ते पोलिसांनी सकाळी स्वतःच्या हाताने उतरून घेतलेले आणि त्याच्यावर काहीच मजकूर नाही, असा वादग्रस्त कुठलाच मजकूर नाही, त्याच्यावरती तो बोर्ड काढलाय। पोलिसांशी तुमचं बोलणं झालं का? का त्यांनी ही भूमिका घेतली त्याबद्दल बोललात तुम्ही त्यांच्याशी? पोलीस सगळे त्या घटनास्थळावरती आहेत, सगळे आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आहे, ते आल्यावर त्यांची बोलणार का आम्ही? शेवटी या सगळ्या बाबतीमध्ये कुठेतरी एक बाजूला फक्त न्याय देण्याचं काम चालू आहे पोलिसांचं। ठीक, जगतापजी धन्यवाद, ही संपूर्ण माहिती दिलीत आम्हाला आणि तुमची बाजू मांडली त्याबद्दल। आपल्यासोबत आमदार संग्राम जगताप होते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।